आणि यानंतरची बातमी आहे लातूरमधून। लातूर शहरामध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका आता थेट हॉटेल व्यवसायाला बसताना दिसतोय। गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल चालक हे अडचणीमध्ये सापडलेले असून काहींनी नाश्त्याचे पदार्थ देखील बंद केलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरामध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झालाय। गॅस वेळेवरती उपलब्ध होत नसल्यामुळे हॉटेल व्यवसायावरती त्याचा मोठा परिणाम होतोय। गॅस उपलब्ध नसल्यामुळे काही हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून इलेक्ट्रिक आणि कोळशाच्या शेगड्यांचा वापर सुरू केलाय। मात्र या साधनांवरती पदार्थ तयार करण्यास अधिक वेळ लागत असल्यामुळे त्यांना अडचणी निर्माण झाल्यात। विशेषतः नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे काही हॉटेल चालकांनी नाश्त्याची सेवा ही पूर्णपणे बंद केली आहे। गॅस न मिळत असल्यामुळे आम्ही 8 ते 10 इलेक्ट्रिक भट्टी आणलेल्या आहेत आणि त्याच्यावर अन्नसेवा आम्ही देत आहोत। सरकारने आम्हाला लवकरात लवकर कमर्शियल गॅसची व्यवस्था करून द्यावी ही आमची मागणी आहे। किती शेगड्या आणलेले आहेत? 9 त्याच्यावर भागते का? नाही, भागत तर त्याच्यावर नाहीये। खूप कस्टमरची तक्रार येतात कारण त्यांना जे पाहिजे ते मिळत नाहीये आणि जे आम्ही देऊ शकतो आम्ही तेवढं देऊ शकतो। कारण काय असतं की त्याला वेळ लागत असतो, कुठल्या गोष्टीला वेळ लागत असल्यामुळे कस्टमर थांबत नाहीये। आमचा मेनू मनाप्रमाणे आम्ही देतो, तेवढंच आम्ही येतो। मी 20 वर्ष झाला हा हॉटेल व्यवसाय करतोय। आमच्याकडे जवळपास 40 एक कर्मचारी कामाला आहेत। त्यापैकी आम्ही फक्त 10 एक कर्मचारी आम्ही ठेवलेत, बाकी सगळे घरी बसवलेत कारण आम्ही त्यांचा सांभाळ करू शकत नाही। कारण सध्याची परिस्थिती अशी त्या प्रकारे झालेली आहे की कमर्शियल गॅस आम्हाला भेटत नाहीये। त्यामुळे आम्ही अर्ध्याहूनही जास्त स्टाफ घरी बसवलाय। पदार्थ त्याच्यावरती कोळ्याच्या भट्टीवरती चालू होतील आणि आम्हाला जेवढे देणे शक्य आहेत आम्ही तेवढे देत आहे की अर्ध्याहूनही जास्त आम्ही मेनू बंद केला आहे। आता आम्ही कोळसा भट्टीवरती आणि इलेक्ट्रिकच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.